नमस्कार, माझं नाव अजीम हुसेन पाल्टे आहे। मी मूळचा सुरळ गुहागर तालुक्यातला, मी मुंबईमध्ये सध्या नोकरीनिमित्त राहतो। मला माझ्या पायाच्या ईव्हीएमचं प्रॉब्लेम होतं, म्हणजे चालताही येत नव्हतं। मी त्याच्यासाठी भरपूर उपचार केले, ॲलोपॅथिकमध्ये, होमिओपॅथिकमध्ये पण बऱ्याच ठिकाणावर गेलो। ॲलोपॅथिकमध्ये सांगितलं होतं की ऑपरेशन करायचं। भीती वाटत होती की ऑपरेशन केलं आणि जर सक्सेस नाही झालं तर मी घरामध्ये बसेन। माझं वय तेव्हा 53-54 होतं आणि त्या काळामध्ये घराचा सगळा संसाराचा बोजा, घराचा बोजा, मुलांचं शिक्षण याच्यामध्ये थोडंसं व्याकुळ होतं। मग मला डॉक्टर बापूसाहेब पवार यांचा ॲड्रेस मिळाला। मी युट्यूबवर पण त्यांचं सर्च केलं होतं आणि इतर माझे मित्र होते, त्यांनी मला त्यांचं हे सांगितलं, रेफरन्स दिलं होतं। त्याप्रमाणे मी पहिल्यांदा आलो तेव्हा त्यांच्या दवाखान्यामध्ये मला शिडी सुद्धा उतरता आलं नाही। माझा मुलगा आणि माझी पत्नी यांच्या साहाय्याने मी खाली उतरून आलो होतो आणि माझं जवळजवळ 4 ते 5 महिने इथं ट्रीटमेंट चालू आहे। माझा पायही उचलत नव्हता। उजवा पाय माझा वरती घ्यायचं झालं तर तो वरती होत नव्हता। दुसऱ्या पायाने आतमध्ये टाकून मला वरती किंवा मला झोपण्यासाठी पलंगावर जाताना मला दुसऱ्या पायाचा सपोर्ट घेऊन मग वरती बसायला लागायचं। पण आज कंडिशन अशी आहे, मला चालताही येतं, मी एकटा चालतो, मी एकटाच त्यांच्याकडे येतो। पहिल्यांदा मी 2 ते 3 माणसं माझ्या बरोबर असायची, मी आज एकटा येतो त्यांच्याकडे, औषध घेतो, बसने येतो, बसने जातो आणि जसं समजा ट्रॅव्हलिंग होईल तसं मी त्यांच्याकडे येतो आणि औषधं घेऊन जातो। बऱ्याच वेळेला मला नाही जमलं तर मी त्यांना फोन करतो, ते मला औषधं कुरिअरने पाठवतात आणि मी आज 4थ्या स्टेपला होतो। मी आज संपूर्ण चालतोय, सिंगल चालतोय, माझा पाय उचलतोय, मी चालत येतोय, मी चालतोय, भरपूर चालतोय। मी माझं सगळं काम वगैरे मी ज्या संस्थेमध्ये सर्व्हिसला आहे, कामाला आहे, त्या संस्थेची संपूर्ण कामाची जबाबदारी मी घेऊन मी कामं आता करतो। पहिल्यांदा मला त्रास होता, मी करत नव्हतो, मला त्रास होता त्यामुळे मला कामही कमी करायची होत नव्हती। पण आज मी चालतोय, प्रवास करतोय। मी मागील 2 वर्षामध्ये गाडी चालवली नव्हती, म्हणजे 4 व्हीलर चालवलीच नव्हती किंवा मोटरसायकल तर चालूच शकत नव्हतो आणि ऍक्टिव्हावर जेमतेम मी बसून गाडी अशी चालवत होतो। पण तो सुद्धा जर थांबायचं झालं तर असं जीवाला भीती वाटायची की मी पडेन का। पण ते तसं करता करता मी आता आज मी ऍक्टिव्हा चालवतो, मी ऍक्टिव्हाने ड्युटीवर जातो, माझी गाडीने, म्हणजे पहिल्यांदा मला रिक्षाने जायला लागत होतं, मी आता त्या माझ्या गाडीने जातो मी, आणि मी कारही चालवतो आज, आणि झालं तर मोठीही गाडी थोडीफार चालवतो, टेस्ट घेतो। मी मेकॅनिक आहे, मेंटेनन्स विभागात काम करतो। मी आज समाधानी आहे की वैद्य बापूसाहेब पवार यांच्या खरोखरच म्हणजे सानिध्यात राहून त्यांच्या औषधाने मी या स्टेपला आलोय की आणि आता मला वाटतं ह्या 1-2 महिन्यामध्ये मी संपूर्ण बरा पण होईल, पूर्ण, म्हणजे मला कुठलंही पेनिंग वगैरे राहणार नाही, हीच मी आशा बाळगतो आणि खरोखरच होईल असं माझा विश्वास पण आहे, स्वतःचा विश्वास आहे। मी इतर जे पेशंट आहेत किंवा ज्यांना ह्या ईव्हीएमचा प्रॉब्लेम आहे, कमरेचा प्रॉब्लेम आहे, त्यांना मी लोकांना सांगेन की तुम्ही ऑपरेशन हा शेवट पर्याय धरू नका। तुम्ही एकदा वैद्य बापूसाहेब पवार यांच्या क्लिनिकमध्ये या, त्यांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसार तुम्ही औषधोपचार करा आणि तुम्ही ऑपरेशन टाळा। मी टाळलं तसं तुम्ही टाळू शकता आणि तुम्ही व्यवस्थित होऊ शकता। तुमचं जो समजा ऑपरेशन झाल्याच्या नंतर काही विजा असतात किंवा ते तुम्हाला चालता येत नाही किंवा थंडीने बरेचसे त्रास होतात, ते त्रास टाळण्यासाठी तुम्ही आयुर्वेदिकचा सल्ला घ्या, वैद्य बापूसाहेब पवार यांच्या क्लिनिकमध्ये येऊन तुम्ही औषधोपचार करा। हा मी तुम्हाला सल्ला नाही देत, पण मी सांगतोय की माझ्या वतीने की तुम्ही खरोखरच एकदा या आणि हा अनुभव घ्या। मी घेतलाय, तुम्हीही घ्या आणि हा जो ऑपरेशनचा जो खर्च आहे तोही टाळा आणि ऑपरेशन टाळून स्वतःचं जीवन सुखमय बनवा।